संत नरहरी सोनारांची कथा. शिवभक्त नरहरी सोनारांचा पांडुरंगाशी साक्षात्कार. पंढरपूरचे संत नरहरी सोनार हे परम शिवभक्त होते आणि सुवर्णाकारही होते. त्यांच्या घरात मल्लिकार्जुन महादेवाची सेवा परंपरेने चालत आली होती. ते शिवभक्तीत इतके दंग होते की ते इतर कोणत्याही रूपात देव पाहत नसत. त्यांना विठोबा म्हणजे मूर्तीपूजा वाटायची आणि ते विठ्ठल मंदिराकडे पाहायलाही तयार नव्हते. एकदा एका विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या कमरेसाठी सोनसाखळी बनवण्यास सांगितले. मग नरहरी म्हणाले, मला विठ्ठलाच्या कमरेचं माप द्या. मग विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या कमरेचं तंतोतंत माप दिलं, पण त्या मापानुसार बनवलेली साखळी विठोबाच्या कमरेला बसलीच नाही. ते गोंधळले. पुन्हा माप दिली, पुन्हा तसंच. मग शेवटी नरहरी डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः मूर्तीला स्पर्श करत माप घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माप घेताना त्यांच्या हाताला जाणवलं व्याघ्रचर्म, शेषनाग, म्हणजेच त्यांना शिवलिंगासारखी जाणीव झाली. शेवटी त्यांनी पट्टी काढून पाहिलं तर समोर विठ्ठलच. त्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. शिव आणि विठ्ठल एकच आहेत. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की शिव असो वा विठोबा, देवाचं रूप बदलू शकतं, पण त्यांचं प्रेम, त्यांचा प्रकाश, त्यांची करुणा एकच असते. भक्ताने रूप पाहू नये, त्याने देवाच्या अनुभूतीवर विश्वास ठेवावा. शिव आणि विठोबा हे दोन नाहीत, ते भक्तीच्या एका प्रकाशाचे दोन रूप आहेत.